मराठा जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील तुम आगे बढ़ो। मराठा समाजाच्या वतीनं रांजणी ते रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। तरी 11 ते 1 वाजेपर्यंत जी रस्त्यात आम्ही कुणालाही जाऊ देणार नाही, हे आता इशारा आहे आमचा सरकारला। जर इथून पुढे जर आम्हाला आमचा निर्णय नाही घेतला तर उद्यापासून तर पूर्ण महाराष्ट्र बंद राहील। याचा निर्णय सरकारने घेणं गरजेचं आहे। आमची तरुण पोरं सगळी आता सध्या जोशात आहे, ती त्यांना नुसती हाकच पाहिजे। ह्याचा जर निर्णय नाही लागला तर ही पोरं पुन्हा थांबणार नाही, ती जाळपोळ होईल, सगळा निर्णय वेगळा लागेल। तरी फडणवीस सरकारनं सध्या ह्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीसचा आहे। शिंदे साहेब नुसता बळीचा बकरा झालाय। जर निर्णय नाही झाला तर फडणवीसचं ह्या वर्षी भाजप सरकार पलटी होईल आणि इथून पुढे जरांगी सरकार येईल, ही माझी विनंती आहे सरकारला। सकल समाजाचा जो मोर्चा आहे तो मराठ्यांच्या रास्त मागणीसाठी केलेला आहे। कारण आजपर्यंतच्या ज्या तरुण पिढ्या होत्या, ह्या तरुण पिढ्या या सरकारच्या निर्णयामुळं वाया गेलेल्या आहेत। या पुढच्या पिढीला, तरुण पिढीला त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि म्हणून सरकारनं हा आरक्षणाचा निर्णय ताबडतोब घ्यावा आणि आरक्षण हे मराठा समाजाला दिलं पाहिजे। जर आरक्षण दिलं नाही तर आता हे त्या ठिकाणी दिसतात हे तरुण वर्ग आहे, याच्या पुढं म्हातारी कोतेरे सुद्धा या आंदोलनामध्ये दिसतील आणि समाजामधला प्रत्येक घटक यामध्ये सामील होईल आणि सरकारला त्याचा जाब विचारेल। कारण तुम्ही आमचं जे आरक्षण आहे, हक्काचं आरक्षण तुम्ही द्यावं अशी विनंती केलेली आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तिने आजपर्यंत जो मागं ठेवला आहे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आहे, हे अंमलबजावणी केली पाहिजे। कारण त्यामध्ये सुद्धा कुणबीपणा आहे आणि मराठा सुद्धा आहे। त्यामुळे सगळे सोयरे हा मुद्दा धरला तर मराठ्यामधला प्रत्येक घटकाला हे आरक्षण मिळेल आणि त्यामुळं भवितव्य ह्या तरुण पोराचं उज्ज्वल आहे अशा प्रकारची आम्ही अपेक्षा करतो। जर याची नोंद नाही घेतली तर पुढच्या वेळेस हे जरांगे पाटील यांचं सरकार असेल, हे त्रिकलाबाधित हे सत्य आहे, हे जाहीरपणे मी आपल्याला सांगतो। मराठा लाख मराठा सकल मराठा समाजाच्या वतीनं रांजणी ग्रामपंचायत यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी आमचं सरकारला एकच सांगणं आहे, सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी लवकरात लवकर करून मिळावे। यासाठी मराठा समाज हा पूर्ण ग्रामपंचायत वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या वतीनं आज ही सांगू इच्छितो सरकारला की हा सगळे सोयरे शब्द आहे तो सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी करून घ्यावी आणि त्याला मान्यता द्यावी, त्याचा GR काढून मिळावा। एवढी आमची समाजाची मागणी आहे, मराठा सकल समाजाची तेवढी मान्य करावी त्यांनी। मराठा समाजाच्या वतीनं रांजणी गावामध्ये रास्ता रोको केलेला आहे आणि आम्ही जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही रांजणी गावात आमच्या समाजास आरक्षण मिळावे यासाठी आम्ही आज 20 वर्ष झालं झगडतोय। त्यासाठी मराठा समाजाचा आमचा आरक्षण मिळावे ही विनंती आणि आमचे सखे सोयरे यामध्ये समाविष्ट करून घ्यावेत हीच शिंदे मुख्यमंत्री यांना माझी विनंती आहे। आपल्या महाराष्ट्रात बघायला गेलं तर टोटल 288 आमदार आहेत। 288 आमदारापैकी 147 आपल्या मराठ्याचा आहेत। पण मराठ्याचा आमदार असून आजपर्यंत समाजासाठी कुठलीही त्यांनी भूमिका मांडलेली नाही। मला एक म्हणायचं फक्त देवेंद्र फडणवीसला की आपल्या मराठा समाजासाठी काहीतरी त्यांनी करावं, नसेल तर इथून पुढचं आंदोलन हे असं कडक होत जाणार आहे, एवढी विनंती करतो सरकारला मी। जय शिवराय। जय